आजच्या घडीला येशू ख्रिस्त कुठे आहे? बायबल म्हणतं की तो देवपित्याच्या उजव्या हाताजवळ म्हणजे स्वर्गामध्ये राजासनावर बसलेला आहे. जगात काम कोण करत आहे? जगात येशूचा आत्मा काम करत आहे, म्हणजे पवित्र आत्मा काम करत आहे. आणि पवित्र आत्म्याच्या कामाला मर्यादा नाही आहे. तो एका वेळेला अनेक ठिकाणी काम करू शकतो. आज आपण या ठिकाणी प्रार्थना करत असताना तुम्हाला देवाचा स्पर्श होतोय. या वेळेला पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये आणि जगभरात जिथे जिथे लोक येशूच्या नावाने जमले आहेत त्या सगळ्या ठिकाणी पवित्र आत्मा काम करत आहे, लोकांना स्पर्श करत आहे, बरं करत आहे, त्यांची अंतःकरणं बदलत आहे, त्यांचं जीवन बदलत आहे आणि सैतानाच्या बंधनातून त्यांना मुक्त करत आहे. कारण तो आहे देवाचा आत्मा, सामर्थ्यशाली आत्मा, आणि त्याला कसलीही मर्यादा नाही आहे. प्रभू येशू म्हणाला अशासाठी की, म्हणजे तो कैवारी तुमच्याकडे अशासाठी येणार आहे की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावं. येशू त्याच्या शिष्यांबरोबर होता, पण तो कायमचा या जगात देहरूपात राहणार नव्हता. पण आता मी गेल्यावर दुसरा कैवारी मी पाठवणार आहे, तो मात्र कायमचा राहील. आणि तो कुठे राहील? तो तुमच्या आतमध्ये राहील. येशू म्हणतो तुम्ही त्याला ओळखता. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. जगाला पवित्र आत्मा प्राप्त करून घेता येणार नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. ते देवाला ओळखत नाही आहेत, ते येशू ख्रिस्ताला ओळखत नाही आहेत, ते पवित्र आत्म्याला ओळखत नाही आहेत, आणि म्हणून त्यांना पवित्र आत्मा मिळू शकत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण येशू म्हणतोय तो तुमच्याबरोबर राहतोय. तो स्वतःविषयी म्हणतोय तो तुमच्याबरोबर आहे आणि मग तो तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या आतमध्ये वस्ती करेल. आणि आतमध्ये जेव्हा तो येऊन राहील तेव्हा तो कायमचा राहील. 1 वर्षासाठी, 10 वर्षासाठी नाही. जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत तो आपल्यामध्ये वस्ती करणार. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहणार, म्हणजे देव स्वतः आपल्यामध्ये वस्ती करणार.